माननीय तहसीलदार मॅडमच्या अध्यक्षतेखाली आजचा रंगीत तालीमचा कार्यक्रम आपल्या या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तसेच सगळे विविध डिपार्टमेंट या ठिकाणी आलेले आहेत. प्रत्येक डिपार्टमेंटची रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी ही ती व्यक्ती आपल्याला समजावून सांगितलं. त्यानंतरचा जो रोल असतो तो आरोग्य विभागाचा असतो. त्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजे किंवा चिकित्सा काय आहे याची माहिती आपण आज इथे बघणार आहोत. त्याचबरोबर एमर्जन्सी ही पोलीस विभागाची मेडिकल विभागाची या ना लोक पुढे चालू नाहीये, हृदय चालू नाहीये आणि लंग्स पण रिॲक्ट होत नाही. अशा वेळेस आपल्याला सीपीआर द्यावा लागतो आणि ती सीपीआर आपण कशा पद्धतीने द्यायचा त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आपल्यापैकी एक व्हॉलेंटियर कोणी जर आलं तर बरं. सीपीआर देत असताना साधारण एक रेस्क्यूअर, 2 रेस्क्यूअर किंवा 3 रेस्क्यूअर असतात. त्याच्यापैकी पहिला रेस्क्यूअर हा डोक्याच्या भागाजवळ असतो, दुसरा रेस्क्यूअर हा त्याच्या लेफ्ट साईडला असतो आणि एक रेस्क्यूअर त्याच्या समोरच्या बाजूने असतो. हे 3 रेस्क्यूअरची स्ट्रॅटेजी आहे. त्याच्यामध्ये एखादा सिंगल व्यक्ती जर असेल त्यावेळेस आपल्याला कशा पद्धतीने सीपीआर द्यायचा आहे हे आपले सामुदायिक आरोग्य अधिकारी आपल्याला ठिकाणी प्रत्यक्ष करून दाखवणार आहेत. आपण सीपीआर का देतो? मेन म्हणजे एखादा पेशंट जे आलंय पाण्यामध्ये बुडालेलं आहे किंवा विजेचा धक्का आलं म्हणजे त्याला आपण बघायचं, रिस्पॉन्स द्यायचा. दादा का जर रिस्पॉन्स देत नसेल दुसऱ्या चेक करायचं, पल्स चेक करायची. तिथं कॅरोटिन नावाची पल्स असते ही बघायची लागते, ही फील घ्यायची. ही जर लागत असेल तिसरी गोष्ट श्वास येतोय का हे बघायची. तर या 3 गोष्टी आपल्याला येत नसतील पेशंटला तर आपल्याला काय प्रोसिजर आहे? पहिले तर आपल्याला 108 किंवा 102 वर कॉल करायचा असतो. नंतर एक आपल्या जे आजूबाजूला लोक असतात त्यांना हेल्पसाठी बोलवायचं असतं आणि त्यांना सांगायचं असतं की या. नंतर आपल्याला काय प्रोसेस करायची आहे? आपला जो हात असतो जो फोर्स वाला असतो याच्याने बळ लागेल आपल्याला, तर तो हात असा पकडा, नंतर समोरला दुसरा हात असं ठेवा आणि हे दोघं एक्को जे आहेत ते स्ट्रेट ठेवा. ठेवायचं हे बघा असं. आणि याची एक सायकल असते 30-2 म्हणजे 30दा असं दाबा आणि 2दा त्याला श्वास द्या. हे कसं असं एल्बो स्ट्रेट ठेवले नंतर 30दा असं जोरात द्यायचं म्हणजे ही छाती 4 ते 5 इंच पर्यंत खाली जायला पाहिजे. नंतर आपण अशी प्रोसिजर केली त्याच्यानंतर हे ओपन करायचं आणि एक 30दा केल्यानंतर 2दा आपल्याला त्यांना श्वास द्यायचा असतो. पण श्वास देताना एक काळजी लक्षात घ्यायची, जर पेशंट टीबी आला, क्षयरोग किंवा कोविड आलं असलं तर आपल्याला ती सावधानता पाळायची. जसे सर बोलले की वाचवण्यापेक्षा आपण पण वाचलेलो बरं, नाहीतर त्यांच्यासोबत आपण बोलतो. एवढं लक्षात घ्या काळजी आपल्याला करायचंय. जोपर्यंत पेशंटची पल्स येत नाही किंवा पेशंट श्वास घेत नाही तोपर्यंत करायचंय. दुसरं ॲम्ब्युलन्स सर्व्हिस येत नाही तोपर्यंत आपल्याला ही सायकल कंटिन्यू ठेवायची. जर समजा मी हे सायकल देत गेलो 1 मिनिटामध्ये 100 ते 120 वेळा मला करायचंय. जर हे करत मी थकलो तरी दुसरा आपण आपला जो सपोर्टिव्ह असतो त्यांना सांगायचं की लगेच तुम्ही सायकल कंटिन्यू करा. ही सायकल वारा जसं सांगितलं की ड्राउनिंग म्हणजे पाण्यात बुडवलेला व्यक्ती त्याला आपण कशा पद्धतीने सीपीआर दिला पाहिजे. त्याच पद्धतीने एमर्जन्सी ही एकच नसून दुसऱ्या पण असतात. जसं की डॉग बाईट ज्याला आपण श्वान दोष म्हणतो, त्याच्यानंतर आहे विंचू दोष आणि सर्प दोष. श्वान दोषातील जे इंजेक्शन किंवा औषध आहेत ते प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उपलब्ध आहेत. त्याचे डोसेस आहेत आपल्याला डोसेस 0, 3, 7, 14, 21, 28 अशा प्रमाणे आहेत. प्रिकॉशनरी डोस म्हणून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. जर एखाद्या व्यक्तीच्या घरी कुत्रा पाळत वगैरे असाल तर त्यासाठी प्रिकॉशनरी डोस तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर आहे विंचू दोष. विंचू दोषामध्ये आपल्याला विंचू दोष झाल्यानंतर लगेचच त्याची लक्षणं दिसतील असं काही नसतं.
त्याच्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर एखादा व्यक्ती तो आला बेंचू दोषानंतर तर त्याला लगेच काही की आम्हाला घरी जायचं आताच्या आता आम्हाला सोडा पण तसं नसतं ते. ज्यावेळेस तुम्हाला बेंचू दोष होतो तो दोष झाल्यानंतर कमीत कमी 12 ते 24 तास प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उपचारासाठी राहणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर काही लक्षणं उद्भवली समजा उलटी मळमळ चक्कर दम लागणे खूप घाम येणे चावलेल्या ठिकाणी तुम्हाला जर खूप वेदना असतील ही अशी वेगवेगळी लक्षणं दिसतात त्याचेही उपचार आपण प्राथमिक आरोग्य केंद्रावर करतो आणि त्याची लस आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यानंतर शकतात त्याच्यानंतर फ्रॅक्चर्स आपण काही परिस्थितीला समजा एखादं झाड पडलं किंवा काही कळलं पडझड झाली जसं मॅडमने सांगितलं की सवय पडली आणि आपल्याला तरी दुखापत झाली तर फ्रॅक्चर्स कशा पद्धतीने हाताळता येतील याचंही प्रात्यक्षिक आपल्याला या ठिकाणी करून दाखवण्यात येते. धन्यवाद सर. धन्यवाद. वाटत का काका? धन्यवाद. उचलायचंय का? व्हॉलेंटिअर म्हणजे मोठा मध्ये केला आहे. हे उचलायचंय का? नाही नाही ह्याची गरज आहे का? खाली झोपवलं खाली झोपवलं नाही दोघांनी हे करायला लागेल बरं. किंवा मग तुम्ही हे करा. माईक धरा समोर. त्यांच्या माईक धरा. हॅलो. नमस्कार. आता समजा आपण कुठेतरी चाललोय आणि अचानक आपल्याला कुठेतरी ऍक्सिडेंट झालेला वगैरे कळलं त्या माणसाला कुठे दुखापत झाली काय दुखापत झाली आपल्याला काही माहिती नाही आपल्याकडे कुठची साधनं नाही आहेत आणि म्हणून इथे सुद्धा येताना कुठची साधनं आणली नाहीये या इथल्याच 2 काठ्या आणल्या ज्या एक हाताला पायाला बांधता येईल ज्यावेळी माणूस पडलेला असतो त्यावेळी तो अत्यवस्थ अवस्थेत असतो किंवा त्याला कुठे मार लागला हे आपल्याला माहिती नसतं आपण नैसर्गिकरित्या आपण काय करतो तर पहिल्यांदा जाऊन आणून त्याला पाणी पाजतो म्हणजे काही वेळा असं सांगायला लागतं की माणूस बुडून मेलाय किंवा बुडून पडलाय का कसा पडलाय हे आपल्याला सांग कारण पाणी काढून पाणी पाजा असं करायचं नसतं कारण बरोबर ना डॉक्टर कारण त्याला कार्डियक किंवा काय नक्की चक्कर येऊन पडलाय फिट आले किंवा हार्ट अटॅक आलाय हे आपल्याला काहीच माहिती नसतं मग त्या कंडिशन मध्ये त्याला उचलताना सुद्धा आपण पटकन हात धरून किंवा पाय धरून उचलायचं नसतं त्याच्यामध्ये आपण जेव्हा माईक दुसरा कोणतरी पकडा ना आपण समोर. जेव्हा त्यांना उचलतो ज्यावेळी आपण उचलतो त्यावेळी डायरेक्ट असं उचलायचं नाही त्यांना मागे हात घालायचा मागेला व्यवस्थित आधार द्यायचा दोघांनी हात धरून त्यांना बसती करायची बसती केली की त्यांना विचारायचं की पण तुमच्या छातीला वगैरे किंवा पेनिंग कुठे आहे का समजा ते म्हणलं की माझा हात दुखतोय आता हाताला आपल्याला कुठे क्रॅक आहे किंवा कुठे काय झालंय हे कळणार नाही मग त्यावेळी पूर्ण हात सरळ ठेवून त्याला काठीच्या आत जिथे हात फोल्ड होतो तिथे काठी ठेवून जरा बँडेज इथे आहे म्हणून बँडेज त्याचा आम्ही त्या तिथल्याच ज्या महिला असतात त्यांची ओढणी घेऊन बांधतो जेणेकरून आपल्याला काय आपण कुठेही जात असताना आपल्याला पूर्वकल्पना नसल्यामुळे हे नाही करता येत इक्विपमेंट नसतात मग ओढणी कुठचंही कापड साधं घेतलं तरी सुद्धा चालू शकतं आता ह्या पेशंटच्या डाव्या हाताला लागलेलं होतं आपल्याला कुठे लागलं हे कळत नाहीये जास्तीत जास्त तो हात सरळ राहिला पाहिजे म्हणून आपण जिथे हात फोल्ड होतो तिथे त्याला आधार देऊन पूर्ण बांधून टाकलं आता म्हणजे आपलं मॉकड्रिल आहे म्हणून हे करतोय असं नाही पण जनरल जेव्हा आपण ओढणी वगैरे वापरतो त्यावेळी जास्त सपोर्ट चांगला मिळतो त्याला म्हणून काठी सुद्धा जी आपण घेतो ती काठी घेताना तिला काठी किंवा असं काही नसेल कारण त्यांचं गँग्रीन वगैरे किंवा जखम होण्याची शक्यता असते त्यामुळे काठी सुद्धा आधी शोधायला पाहिजे हे हाताचं झालं पायाच्या वेळी सुद्धा असेल पायाला पण बांधा कुठं होऊन जातं दुसरी पट्टी आहे ना राऊंड हेड फोटो येईल का हो थोडं पायाला पण एक दाबा
ह्याचं तुम्हाला दाखवलं पायाच्या नुसतं सेम हे असतं आणि मग करायचं एक फोटो डिपार्टमेंट हवं होतं मी सगळ्यांना त्यांचे फोटो क्लिक करायचे अशा तऱ्हेने हात आणि पाय दोन्ही यांना आपण सपोर्ट देऊन त्याला हे केलेलं आहे. आता हे झालं त्यांच्या हाताचं म्हणजे हात आणि पाय हे केलेलं आहे. पण आता उचलताना आपण मोस्टली काय करतो की जातो आपण वागतो पटकन त्या माणसाला उचलतो. ऍक्च्युअली उचलताना तशी पद्धत नसते. उचलताना नाही नाही फक्त सांगा तुम्ही झोळीसारखं करून कसं नाही, या इथे नेमकं आता हे नाहीये. ते actually आपण रिअल मध्ये करू नका नाही, सगळ्यांनी ह्या बस बस ठेवा खाली ठेवा थोडक्यात म्हणजे तो माणूस अत्यवस्थ झालेला असतो तर त्या कंडिशन मध्ये त्या माणसाला लो शुगर आहे हाय शुगर आहे हे आपल्याला माहिती नसतं. मग नुसतं पाणी आणि त्या माणसाला जर का त्याला थोडासा जागरूकता असेल त्याच्यात तर त्याला विचारून जर का त्याची साखर लो होत असेल तर त्याप्रमाणे साखर चॉकलेट आपल्या खिशात आहे सगळ्यांना सांगतात कारण त्या तिथे आवश्यक असलेलं काही दुकान वगैरे काही मिळतच असं नाही पण त्या माणसाच्या शरीरात पाणी जाणं आणि काहीतरी चावायला वस्तू जेणेकरून लहान त्याच्या जास्तीत जास्त शरीरात जाईल. तर अशा प्रकारे काही ह्या नेमक्याचा जो अभ्यास झालेला असेल त्या प्रथमोपचाराने माणसाला नक्की ऍटलिस्ट प्राथमिक आरोग्य केंद्रात तरी नेता येतं. आणि हे सगळं करत असताना कुठच्या प्रकारे आपल्याला काय करायला पाहिजे हे त्यावेळी तिथल्या म्हणजे परिस्थिती बघून आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. आता कोणाला माहिती असेल तर मागच्या वेळी जेव्हा आंबेनळी घाटात जेव्हा ऍक्सिडेंट झाला तर त्यावेळी आम्हाला ज्यांनी ट्रेनिंग दिलं असं सह्याद्री ट्रॅकर्सची जी माणसं आली होती तर त्यांनी सांगितलं की खाली नदीपात्रात जायलाच शक्य नाहीये कारण पाऊसामुळे एक तर ते सगळं घसरड झालेलं होतं. दुसरी गोष्ट अशी की ते ज्या आपल्या जळवा आणि विंचू यांचं फार सुळसुळाट आहे. त्यामुळे आपण जेव्हा म्हणजे मी मगाशी सांगितलं की पहिलं काय ते असं आपण जेव्हा म्हणतो ते फार चुकीचं आहे कारण त्या जी त्यांची पाण्याची जी लाईन आहे तिला बऱ्यापैकी म्हणजे हात घातला जाईल एवढं प्रेशर आहे. त्यामुळे जेवढ्या लांबून आम्हाला शक्य आलं तेवढं आम्ही ते हे केलं तिथले दरवाजे तोडले आणि मग आपलं सगळं सामान वगैरे आम्ही बाहेर काढलं होतं. पण हे अचानक तुम्ही तुमचा मेंदू आणि तुमची सत्संग बुद्धी जागेवर ठेवून तुम्हाला अनेक गोष्टी ऐतेवेळी करायला लागतात. त्यामुळे अग्निशामक दलाचे जे आलेले आहेत आता ते त्यांच्या यांनी थोडं आता एक फक्त प्रात्यक्षिक एक राहिले ते म्हणजे समजा माणूस पडलाय तर त्याला उचलायचं असेल तर त्याचा दोरीचा डब्ल्यू करतात साधा आणि त्याच्यावरून उचलायचं ते मी रोप हे करून तुम्हाला आल्यानंतर दाखवतो. आपल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये तहसीलदार मिळवलेली प्रसादजी पाठक यांनी पण परिपूर्ण सगळी माहिती बऱ्यापैकी दिलेली आहे. तर आपल्याकडे इथे बरेचसे हॉटेल व्यावसायिक आहेत आणि आग लागल्यावर आपण काय करतो की पूर्णपणे शासकीय यंत्रणेवर निर्भर राहतो. तर तसं न जाता सुरुवातीला आपण पण म्हणजे प्रयत्न केला पाहिजे आग विझवण्यासाठी आम्ही घाबरून जायला पाहिजे असं नाही तर आपण स्वतःहून पण प्रयत्न केला पाहिजे. कारण का विजेचा समजा लागली
तर ठीक आहे, आपण पाणी मारून आपण विसरू शकत नाही. तर त्याच्याने शॉक वगैरे जास्त होऊन जातो. किंवा एखाद्या ऑइल जर लागलं, ऑइल लागले तर त्याच्यावरती आपण लाकडाला आग लागते तर आपण पाणी विसरू शकतो. ती खबरदारी घ्यायची. तर असे हे सिलेंडर तर आपल्या इथे हॉटेल व्यावसायिक बरेच आहेत, तर त्यांच्याकडे म्हणजे घरगुती ठीक आहे, पण हॉटेल व्यावसायिकांकडे हे असणं आवश्यक आहे. त्यातून आपण प्राथमिक थोडक्यात आपण आटोक्यात आणू शकतो सुरुवातीला. आणि का ते शासकीय म्हणजे सगळं ते फोन लागून सगळी यंत्रणा येईपर्यंत थोडा म्हणजे वेळ जाणार. तर आपण हे याचं आता प्रात्यक्षिक आपण बघूया. कारण मोठी फायर म्हणजे आपल्या तालुक्यात आपल्याला यायचे नगर पंचायत मिळणार आहे. परंतु हे आपण छोटी आग किंवा बाईकला कारला वगैरे तर आपण थोडे हे घेऊ शकतो आपण. ते आता फोडायचं कसं? कसं आपण हे वापर करू शकतो याचा. कधी कधी काय होतं आपल्याकडे असतं पण त्याचा आपल्याला गाडी काढायची आहे आणि टाकायचं. हे कसं बऱ्याचशा शासकीय कार्यालयांमध्ये पण असतंय, पण त्याचा वापर समजा एखाद्या सामान्य हॉस्पिटलला असेल, पण सामान्य माणसाला पण माहिती पाहिजे ते कसं वापरतात. नका खोलू नका किंवा खाली करायला त्याच्या तोंडात वारा बस. बघा आतासाठी जे इक्विपमेंट दाखवतं हे ऍक्च्युली खूप महाग नाहीये. आमच्या शासकीय कार्यालयामध्ये पण आहे. पण आमच्या लोकांना सुद्धा मी म्हणेन ना की ते कसं उघडायचं आणि दाबायचं हे माहित नसतं. त्याला असं वाटतं अरे काय करू? आता त्याने दाखवलं. फक्त एक त्याच्यामध्ये अशी क्लिप आहे ती बाहेर काढली आणि ते हँडलचे आहे ते आपण दाबायचे. एवढं सोपं असतं. हे जर आपण प्रत्येकाने जर डोक्यात ठेवलं आणि हे जर केलं तर आग लगेच दिसते. आणि आपण असं कधी सांगितलं की आपल्याकडे बरेचसे होमस्टे आहेत. तर आपण सगळ्यांना विनंती आहे आमच्या मॅडमला पण बोलले की हे सगळ्यांनी आपल्या इथे लावून घ्या. त्याच्यामध्ये कारण काही तर 3 वर्ष 4 वर्षाची एक्सपायरी डेट असते. एकदा तुम्ही लागलं तर तेवढ्या वर्ष चालतं नंतर तुम्ही ते बदलायचे. पण ते लावण्याचा फायदा असा आता तुमचं किचन असेल किंवा जिथे आपल्याला वाटतं की जास्त आगीचा धोका तिथे जास्त होऊ शकतो. म्हणजे मीटर वगैरे असतात तिथे तर आपण सुद्धा वाळूची त्यामध्ये वाळू समजून घेण्याची भरतोय. तर आपला जिथे मीटरचा बॉक्स असतो तिथे नेहमी आपण 1-2 बादल्या वाळूच्या भरून ठेवायच्या. तर इलेक्ट्रिसिटीची आग असेल तर तिथे आपल्याला वाळू टाकायची. आणि जी पाण्याची याची आग आहे दुसरी लागली नॉर्मल आपली आग आहे किंवा आता सिलेंडरचं पण त्याला स्फोट होतं बऱ्यापैकी. आणि अशा वेळी आपल्याला कळत नाही काय करायचं. तर अशा ठिकाणी आपल्याकडे हे होमस्टेमध्ये तुमच्या असणं खूप गरजेचं आहे. तर प्रत्येकाला ही रिक्वेस्ट आहे की आपण आपल्या लागणे ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकाने होमस्टेमध्ये देखील का असं एक तरी बाटला आपण लावून घ्या. आणि वाळूच्या बादल्या कंपल्सरी आपण 2 तरी भरून ठेवायच्या. जेणेकरून आपल्याला असं काय घडलं तर आपल्याला उपाययोजना करता येईल. बऱ्यापैकी काय होतं शॉर्ट सर्किटने आग लागते आणि मग एलईसीबीचा विभाग आला की नंतर ते सांगतात की नाही ही आग कशाने लागली आम्हाला सांगता येणार नाही की तुमच्या वायरमध्येच फॉल्ट होता. त्यामुळे नुकसान प्रचंड होतं. लाख 2 लाखाचं 3 लाखाचं होतं पण मदत त्याला 1ही रुपया मिळत नाही. त्यामुळे सगळ्यांना विनंती की ही गोष्ट लक्षात ठेवा. मूर्तीला आग कीर्तिमान तसा प्रकार आहे. त्यांना मी विनंती करेन तुम्ही ते एक त्यांना दाखवा. आता आपल्याकडे आपल्या तालुक्यामध्ये फायर ब्रिगेडची गाडी नाही. आपल्याला कुठे बोलवायला लागते? खेडवरून. आणि खेडवरून येईपर्यंत म्हणजे फोन जाणं ती गाडी निघणं येणं तेवढ्यापर्यंत काय होतं की आग खूप जास्त भडकलेली असते. आणि विजवताना आपले नातेवाईक त्यामुळे आपल्याला त्या नगरपंचायतीची गाडी बोलवते. थोडं डेमो दाखवतो बघा की कशा प्रकारे आग विझवतात. तिकडे मारण्यात आलं बरं झालं मला आता पाणी बाहेर नको घालवायला. सगळ्यात महत्त्वाचं पाण्याला प्रेशर खूप चांगलं आहे. पाणी सुद्धा आपण बोलू शकतो. एक तास सांगते आपल्याला खेडपर्यंत जाणं म्हणजे वेळ लागेल. पण नगरपंचायतीची जी गाडी आली तर ती 15 मिनिटात 20 मिनिटात इथे पोहोचू शकते. आणि आजसाठी आपल्याला ती थोडी आग थोडक्यात टाकली आहे ती विझायला मदत करू शकते. फोटोमध्ये ऐकलं का? फोटोमध्ये राहू. फोटो काढ. फोटो काढ. आदरणीय मॅडम यांनी आपल्याला
आपत्तीजनक परिस्थितीमध्ये कुठली काळजी घ्यायला पाहिजे याविषयी हे तुमचं साहित्य सखोल मार्गदर्शन केलेलं आहे. पुढे घ्या ना. पोलीस प्रशासनाने आपल्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतं. प्रशासन आणि पोलीस प्रशासन दोन्हीच्या संयुक्त मदतीने आम्ही आपल्यापर्यंत बचाव कार्य नेहमी घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. फक्त आपण तोपर्यंत एक तोपर्यंत आपण काय म्हणतात आपण तोपर्यंत धीर सोडला नाही पाहिजे. पोलीस प्रशासन आणि प्रशासन आपली मदत करण्यासाठी पोहोचणारच आहे. त्यासाठी आपण शक्यतो सर्वांनी धीर धरून एकमेकांच्या मदतीने अशा परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासन आणि प्रशासन यांची वाट पाहायची आहे. आम्ही आपल्या मदतीसाठी नक्कीच लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. सगळ्यांना माहिती आहे आपल्या घरामध्ये समजा कोणी आजारी पडलं तर काही असं घडलं ज्याला मेडिकल ट्रीटमेंट पटकन द्यायची डॉक्टरकडे द्यायचंय आणि आपण स्वतः घेऊन जाऊ शकत नाही आपल्याकडे गाडी पण नाही तर आपण कोणता नंबर मोबाईलवर डायल करायचा काही माहिती आहे ना हा नंबर सगळ्यांना माहित असला पाहिजे किती आहे 108 डॉक्टर बरोबर ना 108 हा नंबर तुम्ही डायल केला म्हणजे मोबाईलवर 108 नंबर टाकला की बरोबर तो तिकडे जातो ते तुम्हाला विचारतात काय कुठून तुम्ही बोलताय तुम्हाला काय मदत झाली हवी त्यांना आपले सांगायचं आपल्याला कुठे मदत पाहिजे त्यांची ॲम्ब्युलन्स आपल्यापर्यंत जी जवळची पीएससी सेंटर असेल तिथून आपल्याला गाडी पाठवतात ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टर पण त्याच्यामध्ये असतात आणि ते येऊन आपल्याला प्रथमोपचार देऊन आपल्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. तर 108 नंबर विसरायचा नाही आणि पोलिसांना फोन करायसाठी कोणता आहे 112 नंबर आहे. त्याचप्रमाणे आमचा ऑफिस सांगता जातं तहसील ऑफिस नैसर्गिक आपत्तीमध्ये एक प्रमुख मानलं जातं. इथे आमचं 24 तास नियंत्रण कक्ष असतं तर रात्री सुद्धा सुट्टीच्या दिवशी सुद्धा आमचा असतो तिथे सुद्धा तुम्ही फोन करून त्याच्याबद्दलचं दैनिक घटना घडली तात्काळ आम्हाला कळवलं तर आम्ही सुद्धा मदत पाठवू शकतो तिथे. आता इथे सुद्धा बघा काही एक साहित्य ठेवलेलं आहे ते लाईफ जॅकेट आणि लाईफ जॅकेट आपल्याला माहिती पाण्यामध्ये काय घटना घडली तर लाईफ जॅकेट आपल्या मदतीला येतं. त्याचा आकार असेल तर आपल्याला बुडत नाही माणूस दोन्हीचं देतो तो एक देऊया आणि त्याच्यानंतर मराठी कोणाला काय सांगायचं ना त्यांचा अनुभव शेअर करून तेव्हा अक्षरशः तिथे कधी पाणी नसतं. ते दोरी जेव्हा पलीकडे घेऊन जायचं होतं त्यावेळी एका माणसाला दोरी बांधून त्या माणसाला त्या पाण्यातनं पाठवून जेव्हा तो माणूस तिकडे गेला आणि व्यवस्थित झाला तेव्हा आम्ही सगळेजण पलीकडे जाऊ शकतो. असाच किस्सा मॅडम असा डब्ल्यू करून त्याच्यावर माणसाला स्ट्रेचर करून घेऊन जाता येतं. अशा प्रकारचा डब्ल्यू करून घ्यायचा माणसाला ज्यावेळी पडलेला असेल. मदतीला या कोणतरी आता हा माणूस पडला आपल्याला माहिती नाहीये की तो काय झालंय त्याला कुठे लागलंय वगैरे पण त्याला उचलून आपल्याला हॉस्पिटलला जायचे ते नेत असताना मॅक्झिमम वेळा काय असतं की आपल्याला मगाशी असं म्हटलं की आपल्याला स्ट्रेचर वगैरे तिथे नसतं. आता इथे साधी दोरी आपण आणलेली या दोरीचा डब्ल्यू टाईप शेप करायचा आणि मगाशी कसं उचलतं तसं आता हे करताना सुद्धा त्या माणसाला डायरेक्ट उचलून त्या दोरीवर ठेवायची नाही. पहिल्यांदा म्हणजे त्याला तिरकी करायची असा तिरका झाला की त्याला खालून दोरी त्याच्या पलीकडे सरकवून घ्यायची पलीकडे दोरी आली त्या ओढून घेऊन मग त्या माणसाला परत सरळ करायची. कारण कसं असतं त्याला कुठे लागलं हे आपल्याला माहिती नसतं. तर त्या केसमध्ये जेव्हा त्याला तिरकट होती त्यावेळी त्याला समजा आता छातीच्या बरगड्या वगैरे पाय लागलेला असेल तर तो आपल्याला उचलून म्हणजे चालू शकत नसतो. त्यावेळी त्याला तिरकट केल्यानंतर काही त्रास होत नाही. पण तुम्ही जर का त्याला उचलताना वेगळ्या प्रकारे उचललं तर ते आणखी जास्त सुरू शकतं. त्यामुळे असं फक्त डब्ल्यू करून मागायचं तसं उचलायला दाखवलं तसं उचलायचं फक्त डब्ल्यू दोरीचा कसा करायचा तो दाखवण्यासाठी ही दोरी आहे.
आता बघितली तर दोघीचा डब्ल्यू बघा, या इथून दोघी इथे एक आली, इथे एक आली, बरोबर. ती माणसं असते ती व्यवस्थित उघडत आहे. एवढं उसळत नाही. हे बघा, आता इथे माणसं आणि चारच होत, अजून दोन असते किती व्यवस्थित उचलता येतं. आता नाही विलास नाही करत. होय. हॅलो हो, विलास. हॅलो नाही भाऊ. हॅलो. आहे की गेल्या 2 वर्षापूर्वी पर्यटक खरं तर माझ्याकडेच होते. मी राजेश दत्तार नार्वेकर, आम्ही खाली गप्पा मारत उभे होतो. म्हणजे वरच्या मूल्यामध्ये काय होतं की जर पर्यटक ग्रुप आला तर साधारणपणे त्या ग्रुपला लक्ष ठेवावं लागतं. तर मी दत्तारामन नार्वेकर आणि राजेश सुर्वे यांच्याबरोबर गप्पा मारत होतो आणि माझे जे पर्यटक पोहोच होते त्यांच्या पलीकडे पागी म्हणजे मच्छी पकडणारे लोक म्हणजे गुरुंडी हे त्यांच्या पलीकडे होते. त्यामुळे बिनधास्त होतो की हे होऊन जाणार नाही. परंतु काय झालं की ते पागी आहेत ते एक साईड गेले आणि आमचे पर्यटक त्या जे वरच्या माळ्याखाली जे दगडी आहेत ते दगडामध्ये गेले आणि बघता बघता ते म्हणजे पाण्यामध्ये निघून जायला लागले. त्याच वेळेला विलास मेघचा मुलगा विक्रांत हा धावत धावत घरी आला आणि त्याने विलास विलास मयेकरने सांगितलं की बाबा कोणतरी वाहून जाते, म्हणून विलास मयेकर 2 बोये घेऊन म्हणजे समुद्रावर मिळाले तर गोल बोये असतात ते घेऊन धावत जायला लागला. हा धावतोय का पण मी सुद्धा त्याच्या पाठनं धावायला लागलो. पण मी काय केला, माझ्या घरी गेलो, एक रिंग मिळाली मला समुद्रावरती मिळाली होती आणि जॅकेट मिळालं समुद्रावरती. ते 2 गोष्टी घेतल्या. मी धावलो म्हणून माझ्या पाठनं माझा मुलगा धावत आला. मी माझ्या मुलाला सांगितलं पण हा जो गोल बोया आहे तो म्हटलं घेऊन जा, पण पर्यटकांना वाचवत असताना तो बोयामध्ये सोडू नको अजिबात. त्यांच्याकडे तू एक टोप दे आणि तो एक तुझ्याकडे ठेव. तर माझा मुलगा विलास मयेकरचा मुलगा विलास मयेकर, संदीप सुर्वेंचा मुलगा, दिनेश गुरुवांचा मुलगा दिनेश गुरव, अशा सर्व लोकांनी जवळजवळ एवढ्या पाण्यात जाऊन म्हणजे त्या बोयांच्या सहाय्याने जाऊन त्या दोघांना मी सर्व खाली गेलेच होते. म्हणजे विलास मयेकरने जाऊन त्याला धरून आणलं वरती. ते म्हणत होते आम्ही गेलोच मला पहिल्यांदा एक म्हणत होता पहिलं मला वाचवा. पण त्यांना ह्या म्हणजे गौरव सुर्वे एक गुरव होता, याचा मुलगा होता आणि विलास मयेकर असे 4-5 लोकांनी आणि संदीप नरवणकर या 4-5 लोकांनी त्याचा प्राण वाचवलेला आहे. पण एक लक्षात ठेवायचं कोणत्याही प्राण वाचवत असताना पहिल्यांदा आपली सेफ्टी, मग साहेब म्हणाले की आपली सेफ्टी महत्वाची आहे की त्यांच्या हातात जर आपण गोळ्या दिला तर ते वाचतील पण आपण निघून जाऊ. म्हणून जात असताना आणि मला ग्रामपंचायत एक रिक्वेस्ट आहे की हे सर्व इकडे आलेले आहेत ते कुठल्या तरी खोलीमध्ये न ठेवता प्रत्येक ठिकाणी कोणत्या 2-4 जर ठेवले तर नक्कीच मला खात्री आहे आपण 2-4 लोकांना तरी वाचवू शकतो. आपण या समुद्र किनारी कोणी बुडणार नाही, आपण काळजी घेऊ शकतो. की ते हातामध्ये असेल ना तर आपण घेऊन जाऊ शकतो. म्हणून पंचायतला मला विनंती आहे की हे कुठे ठेवा की जेणेकरून आपण कोणतरी प्राण वाचवू शकतो. मी त्यांना विनंती करतो. हा माझा एक अनुभव होता. मी विलास मयेकरचा अनुभव होता. विलास मयेकरच्या मुलाने खरं तर त्यांचे प्राण वाचवले. नंतर ते 2 पर्यटक गेले. खरं तर ते माझ्याकडेच होते. गेले विलास मयेकर त्या मुलाला त्यांनी मला एक बक्षीस दिला. आणि परत नेहमी येतात ते प्रत्येक वर्षाला येतात पण ते अगदी आल्यानंतर आवर्जून विलास मयेकरच्या मुलाला भेटून जातात. तुला काय बक्षीस देत नाही पण ते भेटून जातात की त्यांनी त्याचा प्राण वाचवला म्हणून. त्या लोकांचं नाव पण माझ्या माहिती आहे. साधारणपणे आपण जे पर्यटन व्यवसाय करतो मॅडम तर त्या प्रत्येक पर्यटन व्यवसायाला भरतीच्या आणि ओटीच्या वेळा माहिती पाहिजे. किती वाजता भरती भरते आणि किती वाजता ओटी असते. साधारणपणे प्रतिपदेला सकाळी 11:15 वाजता भरती भरते आणि द्वितीयेला अर्धा म्हणजे 35 मिनिटात दररोजले अशा प्रकारचे 4 ते 5 दिवस अशा 35 मिनिटाच्या अंतराने भरती भरत असते आणि 35 मिनिटाच्या अंतराने ओटी फिरत असते. तर ते ओटीच्या वेळेला जर पर्यटक पाण्यामध्ये गेले तर प्रत्येक व्यावसायिकाला माहिती पाहिजे आता ओटी आहे, पर्यटक जर पाण्यामध्ये गेले ते होऊन जाऊ शकतात. त्यांनी त्याला अलर्ट केली पाहिजे. हा जर संपूर्ण बीचवर आपण त्याचा दिला
म्हणजे भरती ओटीचा सांगितलं आपण लोकांना, तर भरपूरच्या लोकांचे प्राण वाचू शकतो आपण, की नक्की आपल्याला माहिती असतं. प्रतिपदिला 11:15 भरती भरते, म्हणजे साधारणपणे 1:30 वाजता ओटी लागते. 1:30 वाजता जर तुम्ही ओटीला लोक गेली 1:30 वाजता तर नक्की होऊन जाणार आहे. तर अशा पद्धतीचा आपण त्याचे सर्वांनी माहिती घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे केलं पाहिजे. हा अनुभव माझा होता मॅडम. मुरुडला एक दुर्घटना घडली. आपले इथे मॅक्झिमम लोक हॉटेल व्यावसायिक आहेत, घरगुती राहण्याच्या आणि याच्या व्यवस्था करतात. तर त्यावेळी जनरेटर आणून डायरेक्ट जोडतात. डायरेक्ट जनरेटर प्लग मध्ये पिन टाकून जोडू नका. तसा जोडत असताना मेन स्विच जो पोलावरचा हे आहे जाणारा सप्लाय तो कट होतो ना बघा. तर कसं होतं आपल्याला त्याच्यातली काही माहिती नसते. पोलवर समजा मेंटेनन्स साठी लाईट बंद केलेला असेल तर ते आपल्याला माहिती नसतं, पण पोलवर एखादा माणूस काम करायला वरती चढलेला असतो. MSCBच्या त्या पूर्ण सप्लायला तुमच्या जनरेटरचा सप्लाय जातो किंवा इन्व्हर्टरचा बॅक सप्लाय मारतो. अशा वेळी ते जनरेटर आणि इन्व्हर्टरचं काम कराल ते खात्रीशीर आणि ज्याला अनुभव आहे अशा माणसाकडून जीव त्याची चुकी नसताना जातो. त्यामुळे सगळ्यांना पाहुणे आले त्यामुळे ही सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी हे करा. आणि म्हणजे आता मॅडमनी पण तेच सांगितलं की ग्रामपंचायत लेवलला ज्या काही या संदर्भात निर्णय वगैरे घेणं अपेक्षित आहे तसे ठराव ग्रामसभांना मांडून त्याप्रमाणे कार्यवाही करा अशी फक्त सगळ्यांना एक विनंती आहे. माझ्यातर्फे मी समारोप करतो. मला इथे आज मॅडमनी जे काय माझं अल्पज्ञान आहे ते सांगण्याची संधी दिली. दुर्दैवाने आमच्या टीम मध्ये सगळेजण आज त्यांच्या ट्रेनिंगला गेलेले असल्यामुळे ते आपल्या चांगल्या एका कार्यक्रमाला लगेच. पण मला इथे संधी दिल्याबद्दल मी मॅडमचे आणि प्रशासनाचे आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. आणि यापुढे अशीच तुम्ही मदत कराल. मी प्रशासनातर्फे आपले या ठिकाणी आभार मानतो आणि अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. आपण पण आभार. सगळ्यांनी घेतले का तुम्ही? नाश्ता करता? विलास खाली या सगळे या समोर या सगळे पहिला तुम्हाला बाबू